गर्लफ्रेंडची छेड काढली म्हणून मित्राने केली मित्राची हत्या. नागपूर. गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरात गुन्हे घडत आहेत. त्यात आता नागपूर शहरात सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नागपूरला क्राईम कॅपिटल असंही बोललं जात आहे. काही काळ शांत वातावरण असताना आता नागपूरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडची छेड काढतो या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केलाय. एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून ही हत्या केली आहे. यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अग्रसेन चौकात ही घटना घडली. रात्री हा खून झाला. भर बाजारात ही घटना घडल्याने भीतीचं वातावरण परिसरात पाहायला मिळत आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. अनुराग आणि शैलेश हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. ते दोघेही होशंगाबाद सेंट्रल जेलमध्ये भेटले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये मैत्री होती. मागील 5 ते 6 वर्षापासून हे दोघेही नागपुरात राहत होते. सोनू मरसकोले ही मुलगी अनुराग बरोबर लिव्ह इनमध्ये राहत होती. पण शैलेश तिची छेड काढतो याची माहिती अनुरागला मिळाली होती. याचा राग अनुरागच्या मनात बसला होता. त्याला ही गोष्ट सहन झाली नाही. या गोष्टीचा राग मनात धरून अनुरागने रात्री शैलेशचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने अग्रसेन चौकात शैलेशला भेटण्यासाठी बोलावले. भेटायला बोलवल्यामुळे शैलेशही चौकात गेला. तो आल्यानंतर अनुरागने एक मोठा दगड शैलेशच्या छातीत मारल्यानंतर तोच दगड त्याने त्याच्या डोक्यावर मारला. त्यात तो प्रचंड रक्तबंबाळ झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच शैलेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी हत्येचा तपास करत आरोपी अनुराग बोरकरला जेरबंद केला आहे. मृतक आहे याच्यामधला शैलेश उर्फ अण्णा हिरालाल राहणार हा सिहोर भोपाळचा आहे. जो आरोपी आहे त्याचं नाव अनुराग उर्फ घोडा सुनील बोरकर असं आहे. आणि हे लोक सगळेजण कचरा वेचणे आणि फुटपाथवर राहून भिक्षा मागणे अशा प्रकारचे काम करतात. ह्यांची अजून एक सोनू मरस कोल्हे नावाची जी महिला आहे ती पण भिक्षेकरी आहे. सोनू मरस कोल्हे हिचं अनुराग बोरकर याच्या सोबत लग्न झालं होतं किंवा पती पत्नींसारखे ते राहत होते. आणि त्याशिवाय मृतक शैलेश उर्फ अण्णा ह्याच्यासोबत पण संबंध होते. मृतक शैलेश अण्णा तिला विनाकारण हात लावतो आहे इकडे तिच्या शरीराला असं त्याच्या रागावरनं आरोपी अनुराग उर्फ घोडा यांनी मृतकाला दगड पंचामध्ये घालून आणि त्या दगडाने गोफणासारखा वार करून त्याच्याशिवाय मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी करून जीवानीशी ठार मारलेले आहे. घटनेच्या माहिती कसं पडला आणि यामध्ये आपण एकूण मृतक आणि आरोपी यांचा जो नेहमीचा मित्र आहे विकी उर्फ काल्या अरुण पवनीकर हा पण घटनेच्या वेळेस तिथेच होता. त्यांनी जेव्हा या लोकांचं भांडण आणि मारामाऱ्या बघितल्या तेव्हा घाबरून जाऊन त्यांनी तिथे जवळ असलेल्या SBS लॉजचा जो मॅनेजर आहे फिर्यादी राकेश सबळ त्याला जाऊन सांगितले की हे लोक इथे मारामारी करत आहेत आणि आरोपी हा जखमीला खूप जोरजोराने दगडाने मारतोय, पोलिसांना बोलवा. त्यावरनं राकेश सबळनी त्याच्याजवळ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या फोनवर फोन करून घटनेबाबत माहिती दिली. त्यामध्ये आपण हा जो अनुराग घोडा सुनील बोरकर याला अटक करण्यात आलेला आहे. यामध्ये जे एक महिला आहे महिलांचे बच्चे सुद्धा आहे का जे आणि जे मयत आणि जे आरोपी आहे त्यांच्या दोन्ही ओळख आहे आणि काय बाळ होता म्हणजे एकूण बाळ का? मृतक आणि जो आरोपी आहे हे दोघं होशंगाबाद येथील कारागृहात त्यांची भेट झाली होती. मैत्री तिथेच झाली होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा जो मृतक आहे तो मागील 5-6 वर्षापासून नागपुरात आलेला होता तेव्हापासून आरोपी आणि मृतक हे सोबत उठत बसत होते. मैत्री होती त्यांची. आणि जी महिला आहे सोनू मरस कोल्हे ही दोघांच्या सोबत पण राहत होती. त्यांची मैत्रीणच होती. आणि अनैतिक संबंधाच्या रागातनं ही घटना घडलेली आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 नागपूर.